आपकी अदालतमध्ये JKLF चे चेअरमॅन यासिन मलिक यांच्यावर आरोप आहे की हे शांतीचे शत्रू आहेत। यासिन साहेब, जेव्हा नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले त्यांनी नवाज शरीफ यांना हिंदुस्थानात बोलवलं, तर त्यांच्याकडून एक शांतीचा मार्ग पीस प्रोसेस त्यांनी सुरू केलं होतं। तुम्ही पीस प्रोसेसला स्पॉइल करून टाकलं, जे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं होतं। हो, आम्ही पीस प्रोसेसला स्पॉइल नाही केलं, या उलट आम्ही पीस प्रोसेस स्ट्रेंथन करू इच्छित होतो। कारण पीस प्रोसेसचा अर्थ काय आहे, जितके पण पाकिस्तानमधून जे पण आले, मग ते प्राईम मिनिस्टर साहेब आलेत, प्रेसिडेंट साहेब आलेत, फॉरेन मिनिस्टर आलेत किंवा फॉरेन सेक्रेटरी आलेत, त्या लोकांनी काश्मीरच्या लोकांशी संवाद साधला आणि हिंदुस्थानी स्टेटने त्यांना फॅसिलिटेट केलं। निजाम बदलले, तुम्ही समजला नाही? नवाज शरीफ साहेब जेव्हा आले होते तेव्हा ते तुमच्याशी बोलले नाहीत, त्यांनी यावेळी सेपरेटिस्टला नाही बोलवलं। बघा, निजाम नाही बदललाय, पॉलिसी बदलली आहे। जो निजाम मध्ये नवीन कॅप्टन आलाय, जे की हेच बीजेपीची टीम होती, प्लेयर सगळे हेच होते, परंतु हे काश्मीरी सोबत बोलले, त्यांनी पाकिस्तान सोबत पण बोलणी केली आणि उघड उघड हे बोलले की आम्ही काश्मीरवर बोलत आहोत। परंतु आज जे या टीमचा कॅप्टन बदलला, त्या टीमच्या कॅप्टनचा वाजिब मौकूफ आहे की मला काश्मीरवर कोणत्याही प्रकारचं काहीच बोलायचं नाही। आणि मग ही गोष्ट आमच्या लक्षात आली आणि आम्ही आपल्याच लोकांना आंदोलनाला मजबूत करायचं आहे, यांच्या बोलण्यामध्ये नाही अडकायचं आहे। प्राईम मिनिस्टर हे नाही म्हटले की काश्मीरवर कोणाशी बोलायचं नाही, प्राईम मिनिस्टर हे म्हटले की काश्मीरवरून पाकिस्तानवर बोलणी होऊ शकते, परंतु यासाठी तुमच्यासारख्या सेपरेटिस्टचा काही रोल नाही। बघा, तेच तर मी म्हणतोय, एकतर ते हे बोलले की याआधी पहिले 7 प्राईम मिनिस्टर जे होते त्यांनी सर्वांनी चुकीचा प्रेसिडेन्स केली होती, त्यांनी चुकीचे निर्णय घेतले। नरेंद्र मोदी हे बोलण्यासाठी तयार आहेत का की जे माझ्या पहिले 7 प्राईम मिनिस्टर मागच्या 24 वर्षांमध्ये आले आहेत त्या सर्वांचे निर्णय चुकीचे होते, मी जो निर्णय करतोय तोच फक्त बरोबर आहे। नरेंद्र मोदी हे म्हणतायत पाकिस्तानला की तुम्ही एका बाजूला यासिन मलिक बरोबर बोलतायत, दुसऱ्या बाजूला आमच्याशी बोलतायत, हे नाही चालणार। आता वेळ बदलली आहे। हा त्यांच्यासाठी वेळ बदललाय, कारण की हा त्यांच्यासाठी मौकूफ आहे, त्यांचा स्वतःचा मौकूफ तर या मौकूफ सोबत पुढे जाऊ इच्छित आहे, जे त्यांनी काश्मीरींना मेसेज दिलाय। तुम्हाला हे बरोबर वाटतं का की बलुचिस्तानचे जे लोक सेपरेटिस्टच्या गोष्टी करतात, जे बलुचिस्तानमध्ये विद्रोह प्रिय लोक आहेत, त्यांच्याशी हिंदुस्थानचे हाय कमिशनर पाकिस्तानमध्ये बसून बोलतील, ते बरोबर आहे? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिंदुस्थानमध्ये इतक्या सगळ्या स्टेट आहेत, खूप स्टेटमध्ये तणाव आहे, परंतु आम्ही कधीच त्यांची गोष्ट नाही केली। या प्रकारे पाकिस्तानमध्ये स्टेट आहेत, काश्मीर जे आहे, कोण घेऊन गेले युनायटेड नेशनमध्ये काश्मीरला? ते तर हिंदुस्थानचे प्राईम मिनिस्टर साहेब होते, ज्यांनी चिठ्ठी लिहिली, याला इंटरनॅशनलाइज कोणी केले? जे युनायटेड नेशनचे दप्तर श्रीनगर आणि त्यावाले काश्मीरमध्ये आहे ते कोणी आणले? तर हिंदुस्थानने आणलं। हिंदुस्थानने याला इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये घेऊन गेले, पंडित जवाहरलाल नेहरूजी होते आणि इथे पण यावर मग रिझॉल्युशन पास झाले। आता जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर नाही आहेत, आता नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहेत। बघा, नरेंद्र मोदीजी प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांना लोकांनी निवडलं आहे, मला त्याच्याशी काही दुमत नाहीये, परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे नरेंद्र मोदीजी आहेत, नरेंद्र मोदींचा एक निर्णय आहे की मला हार्ड लाईन घ्यायची आहे आणि आम्ही काश्मीरींना की जे आम्ही काश्मीरी त्यासाठी तयार आहोत आणि आम्ही आपलीच लोकांसाठी हार्ड लाईन नाही घ्यायचे। ते म्हणतात पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं आधी बंद झालं पाहिजे। बघा, 2003 मध्ये मी जॉईंट लव्ह लेटर लिहिलं होतं पाकिस्तानचे हेड ऑफ द स्टेट आणि अटल बिहारी वाजपेयी, आणि हे पहिले जॉईंट लव्ह लेटर होते। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी एक आर्टिकल लिहिलं आणि त्यामध्ये हे लिहिलं, वी शुड इग्नोर बिट अँड ट्रॅक्स and find out the new innovative ways to resolve the Kashmir issue. त्यांनी पण ही गोष्ट केली की मसला आहे काश्मीरवर समस्या। नेहरूजींच्या गोष्टी करतात, कधी वाजपेयींच्या गोष्टी करतात, तुम्ही हे का विसरतात? यावेळी एक कठोर व्यक्ती हिंदुस्थानचा मी हेच म्हणतोय की आज इथे नेहरू आहेत ना अटल बिहारी वाजपेयी, इथे आज नरेंद्र मोदीजी आहेत आणि नरेंद्र मोदीजींना वाटतं की मी कडक लाईन घेऊन कदाचित काश्मीरच्या समस्या संपवून टाकू शकतो। दुनियेची तारीख गवाह आहे,
फौजी ताकद वापरून कोणत्याच धर्माला आजपर्यंत दाबले नाही जाऊ शकत, कोणत्याही आंदोलनाला संपवले नाही जाऊ शकत. यासाठी आमच्यासाठी पण एक परीक्षा आहे. जे मोदीजी इथे आले आणि इन्शाल्लाह आम्ही पण वेडे आहोत, आम्ही पण परीक्षेमध्ये यशस्वी होऊ. त्यांनी पाकिस्तानला हे सांगितलं की अलगाववादींबरोबर वॉक आणि इंडियन गव्हर्नमेंट बरोबर टॉक हे नाही होऊ शकत. बघा, एकतर नरेंद्र आमच्याशी बोला मोदीजींना- किंवा यासीन मलिक यांच्याबरोबर बोला. बघा, नरेंद्र मोदीजींना मी पण एक मेसेज देऊ इच्छितो की आम्ही लोक पण दिवाने आहोत. तर ते जर अत्याचार करू इच्छित आहेत तर मन भरून करा. मी तर फक्त इधर आ सितमगर तू हुनर आजमा, मैं तुम तीर आजमाओ मैं जिगर आजमाओ. हिंदुस्थानसाठी आम्ही कधीही हिंदुस्थानसाठी कोणतेही शाप नाही दिलेत, कारण इथे हिंदुस्थानमध्ये असे हजारो हिंदुस्थानी लोक आहेत जे आमच्या मुवमेंटला सपोर्ट करतात. यासाठी आम्ही कधी इच्छुक नाही, कधी इच्छा करणार नाही की आम्ही हिंदुस्थानला शाप देऊ. परंतु नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा एक गोष्ट सांगेन की असं ॲटमॉस्फिअर क्रिएट होत आहे ज्याला फैज अहमद फैजने 2 लाईनमध्ये सांगितलं आहे. निसार तेरी गलियों पे वतन के जहाँ चली है रस्म की कोई सर उठा के न चले, जो कोई चाहने वाला तेरे तवाफ को निकले, नज़र चुरा के चले, जिस्म व जान बचा के चले. मला वाटतं की नरेंद्र मोदींनी असा माहोल पैदा करू इच्छित आहे, परंतु ते कदाचित गुड गव्हर्नन्स देऊ शकतात, परंतु हार्डलाइनर अप्रोचमुळे कोणत्याही धर्माला कोणत्याही जातीला संपवू नाही शकत.